Hello students, after having a discussion on alcohols and phenols, in today's lecture we are having a discussion on third compound of that chapter, that is ethers. Okay, ethers are generally represented as ROR or AROR. In this, R means alkyl group and AR means aryl group. मध्ये बघा हा O म्हणजे काय, ऑक्सिजन ॲटम. आता या स्ट्रक्चर्सवरना इथरची डेफिनेशन कशी करणार तुम्ही? इट इज द क्लास ऑफ ऑर्गॅनिक compound in which oxygen atom is bonded to alkyl group or to aryl group, किंवा इथे एक ग्रुप तुमचा अल्काइल पण असू शकतो आणि दुसरा अराइल असू शकतो. ओके, त्यालाच काय बोलायचं? इथर्स. द क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड in which oxygen atom is bonded to alkyl or aryl groups are called as ethers. They are represented as ROR or AROAR or ROAR. Clear? Now there are two alkyl or aryl groups. मग ते अल्काइल और अराइल ग्रुप्स सारखे आहेत की वेगवेगळे? ऑन दॅट बेसिस इथर्सचे दोन प्रकार. पहिला टाईप सिंपल इथर. आता सिंपल इथर म्हणजे काय? जसे एक्झाम्पल घेऊ आपण एक CH3OCH3 ऑक्सिजन. इकडनं पण मिथाईल, इकडनं पण मिथाईल, म्हणजे दोन सारखे ग्रुप प्रेझेंट आहेत. दुसरे एक्झाम्पल घेऊ C6H5O C6H5. आता C6H5 म्हणजे काय? तुमची ॲरोमॅटिक रिंग. त्यालाच काय बोलणार तुम्ही? फिनाईल. इकडनं पण फिनाईल आणि इकडनं पण फिनाईल, म्हणजे दोन्ही सारखे ग्रुप ऑक्सिजन ॲटमला अटॅच आहे. त्यांना काय बोलायचं? सिंपल इथर. ओके. इथरचा दुसरा टाईप आहे मिक्स्ड इथर. मिक्स्ड इथर. आता गेस करा इथे काय असणार? राईट, दोन वेगवेगळे अल्काइल और अराइल ग्रुप, त्यांना काय बोलायचं? मिक्स्ड इथर. फॉर एक्झाम्पल CH3O C2H5. ओके, C2H5 म्हणजे काय? तुमचा CH3CH2, एक मिथाईल आणि एक इथाईल. ओके. दुसरे एक्झाम्पल, एक अल्काइल घेऊ आता आणि एक अराइल ग्रुप घेऊ. हे बघा इथे CH3 म्हणजे मिथाईल आणि C6H5 म्हणजे काय? फिनाईल. म्हणजे ऑक्सिजन ॲटमला दोन वेगवेगळे अल्काइल किंवा अराइल ग्रुप जर अटॅच असाल तर त्याला काय बोलायचं? मिक्स इथर्स. ओके. आता याच्यानंतर आपण शिकणार नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर ऑफ इथर. आता नॉमेनक्लेचरमध्ये दोन पद्धती असतात. एक आहे कॉमन सिस्टीम. कॉमन सिस्टीमने इथरचं नाव देताना, इथर जर तुमचं सिंपल असेल तर अल्काइल किती असणार? 2. मग त्याला काय बोलणार तुम्ही? डाय अल्काइल इथर. डाय अल्काइल इथर. ओके. आणि दोन अल्काइल जर अराइल ग्रुप असतील, हे असे, जसं हे एक्झाम्पल
C6H5 इकडनं पण C6H5. तर त्यात C6H5ला काय बोलणार तुम्ही? फिनाईल. किती आहे? 2. त्यामुळे डाय फिनाईल इथर. ओके, हे झालं सिंपल इथर बद्दलचं नॉमेनक्लेचर. आता इथर जर मिक्स असेल तर तिथे 2 वेगवेगळे अल्काईल ग्रुप प्रेझेंट असतात. मग रूल काय सांगतो? अल्काईल और अराईल ग्रुप्स आर रिटन इन अल्फाबेटिकल ऑर्डर. राईट. आता इथे बघा, एक मिथाईल आहे, एक इथाईल आहे. मग अल्फाबेटिकली कोण आधी येतो? इथाईल. मग इथाईल नंतर मिथाईल लिहायचं, फॉलोड बाय द वर्ड इथर. म्हणजे याचं कॉमन नाव काय होणार? इथाईल, मिथाईल, इथर. आता सेकंड एक्झाम्पल बघा, एक आहे मिथाईल, दुसरा आहे फिनाईल. अल्फाबेटिकली कोण आधी येतो? मिथाईल. म्हणजे याचं कॉमन नाव काय होईल? मिथाईल, फिनाईल, इथर. ओके, दॅट्स ऑल अबाउट द कॉमन सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर ऑफ इथर्स. याच्यानंतर IUPAC सिस्टीम. तर IUPAC सिस्टीमनी अल्काईल आणि अराईल 2 असतात. मग एका अल्काईलचं तुम्हाला करायचं आहे अल्कॉक्सी आणि दुसऱ्या अल्काईलचं करायचं आहे अल्केन. ओके, जसं अल्कॉक्सी म्हणजे त्याला अल्केन म्हणून सिलेक्ट करायचं, फक्त ऑक्सी लावायचा, OXY. जसं मिथाईल ग्रुप असेल तर मिथॉक्सी, इथाईलपासनं इथॉक्सी, प्रोपाईलपासनं प्रोपॉक्सी, फिनाईलपासनं फिनॉक्सी अँड सो ऑन. आणि दुसरा जो अल्काईल ग्रुप आहे त्याचं काय करायचं? अल्केन. म्हणजे मिथाईल असेल तर मिथेन, इथाईल असेल तर इथेन, प्रोपाईल असेल तर प्रोपेन. आता कुणाचं अल्कॉक्सी करायचं आणि कुणाचं अल्केन करायचं? तर त्या 2 अल्काईल और अराईल ग्रुपमध्ये जो स्मॉलर ग्रुप असतो त्याचं करायचं आहे तुम्हाला अल्कॉक्सी, आणि जो लार्जर ग्रुप असतो त्याला कन्वर्ट करायचं आहे अल्केनमध्ये. जसं इथे एक्झाम्पल घ्या, मिक्स्ड इथर, मिथाईल आणि इथाईल. स्मॉलर कोण आहे? मिथाईल. मग मिथॉक्सी. लार्जर कोण आहे? इथाईल. मग त्याचं काय करणार? इथेन. मग याचं IUPAC नाव काय लिहिणार तुम्ही? मिथॉक्सी इथेन. ओके, आता इथे बघा, हा स्मॉलर आहे, मग मिथॉक्सी. हा लार्जर आहे. फिनाईल ग्रुप म्हणजे काय? ॲरोमॅटिक रिंग. मग ॲरोमॅटिक रिंगलाच काय बोलतात? C6H6 चा फॉर्म्युला काय? बेन्झीन. म्हणजे याचं IUPAC नाव काय होईल? मिथॉक्सी बेन्झीन. ओके, हे झालं स्ट्रेट चेन बद्दल. बाकी त्या अल्काईल किंवा अराईल ग्रुपला जर ब्रँचिंगमध्ये दुसरा सबस्टिट्यूएंट अटॅच असेल तर तो कुठला ग्रुप आहे त्याची पोझिशन प्रॉपर नंबरने इंडिकेट करायची. इथे तुम्हाला नंबरिंग करताना 2 अल्काईल ग्रुप वेगवेगळे आहेत, मग त्या हिशोबाने नंबरिंग करावी लागेल. जसं फॉर एक्झाम्पल इथे आपण घेऊ CH3O, CH2, CH2, CH3. ओके, हा झाला तुमचा मिथाईल आणि हा झाला प्रोपाईल. स्मॉलर कोण आहे? मिथाईल. म्हणजे तुम्ही काय कराल? मिथॉक्सी. लार्जर प्रोपाईल म्हणजे प्रोपेन. आता नंबरिंग करताना ही एक चेन आणि ही दुसरी चेन. मग आता इकडनं नंबरिंग, चेनला एक एन हा आणि दुसरा एन हा. फंक्शनल ग्रुप इतरचा कोण आहे? ऑक्सिजन. मग या एंडनी त्या चेनचं नंबरिंग करायचं. म्हणजे नंबर तुम्हाला काय मिळतोय? 1, 2, 3. मग याचं IUPAC नाव तुम्ही काय लिहिणार? 1- मिथॉक्सीप्रोपेन. 1-मिथॉक्सीप्रोपेन. क्लिअर? दुसरं एक्झाम्पल घ्या. आता आयसोप्रोपाईल घेऊ, इकडे इथाईल घेऊ. CH3CH2O CH3CH3 हा बघा आयसोप्रोपाईल ग्रुप. अटॅचमेंट थ्रू CH केलं आहे ऑक्सिजनला. ओके, आता इथे स्मॉलर काय आहे? इथाईल. आणि लार्जर काय आहे? प्रोपाईल. मग याचं काय करणार? इथॉक्सी. याचं काय करणार? प्रोपेन. आता नंबरिंग करताना बघा
1 2 किंवा इकडनं जरी गेले तरी 1 2, म्हणजे चेनचा एंडच तुम्हाला कन्सिडर करायचा आहे नंबरिंग करताना. मग कितव्या नंबरच्या कार्बनला ऑक्सिजन अटॅच आहे तर 2. त्यामुळे इथे नंबर काय लिहिणार तुम्ही 2 डॅश इथॉक्सी प्रोपेन. क्लिअर? दॅट्स ऑल अबाउट द नॉमेनक्लेचर. तुम्ही घरी टेक्स्टबुकमध्ये किंवा ज्या काही नोट्स असतील त्याच्यावर बाकी इथरची प्रॅक्टिस करा आणि त्या तुमच्या नोट्समध्ये अपडेट करा. ह्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आपल्या डिस्कशनसाठी आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन. ऑफ इथर. ओके, ह्याच्यामध्ये पहिली मेथड जी आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, ती तुम्हाला सिलेबसला यावर्षीसाठी वगळली आहे, पण JEE नीट CET सिलेबससाठी ती आवश्यक आहे. मग शॉर्टमध्ये आपण त्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन करून टाकू. ओके, अल्कोहोल याच्या आधी आपण शिकलो बघा. अल्कोहोल आधी मी रिॲक्शन लिहितो, बघू बरं किती लोक ओळखतात. अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला R-OH. ॲरोवर लिहिलं डिहायड्रेटिंग एजंट लाईक H2SO4 किंवा H3PO4. ओके, आता अल्कोहोलचं ज्या वेळेला डिहायड्रेशन होते इट गेट्स कन्वर्टेड इनटू, गेस करा, अल्कीन. पण ते टेम्परेचर किती असतं 453 केल्विन. हीच रिॲक्शन जर तुम्ही 413 केल्विनला केली, 413 केल्विन, तर दॅट अल्कोहोल गेट्स कन्वर्टेड इनटू इथर. ओके, so simple ethers can be obtained by this method. Alcohols on reaction with concentrated sulfuric acid or phosphoric acid at about 413 Kelvin gives simple ether. इथनं एक वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो बघा, प्लस H2O. ओके, यातनं बघा 2 ROH आहे, मग 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन जर इलिमिनेट केला तर काय शिल्लक राहतं 2 R आणि 1 O, म्हणजे तुम्हाला काय मिळतं करस्पॉन्डिंग सिम्पल इथर. ओके, आता याच्यानंतर दुसरी मेथड अल्काइल हॅलाइड आणि सोडियम अल्कॉक्साईड पासून आहे. ओके, alkyl halide on reaction with sodium alkoxide forms ROR, म्हणजे काय बोलणार तुम्ही इथर. हा X आणि Na एलिमिनेटेड ॲज सोडियम हॅलाइड. किंवा तुम्ही अल्काइल हॅलाइडची रिॲक्शन सोडियम फिनॉक्साईड सोबत सुद्धा करू शकता. R-X प्लस ArONa म्हणजे काय सोडियम फिनॉक्साईड. मग काय मिळणार गेस करा, ROAr प्लस NaX. म्हणजे या मेथडने तुम्ही सिम्पल इथर्स ॲज वेल ॲज मिक्स्ड इथर्स सुद्धा तयार करू शकता. आणि या रिॲक्शन्सला बोलतात विलियमसन्स सिंथेसिस. विलियमसन सिंथेसिस. राईट अ नोट ऑन विलियमसन सिंथेसिस असं जर आलं तर तुम्ही काय लिहिणार, या दोन रिॲक्शन आणि खाली त्याचं एक्सप्लेनेशन. काय, अल्काइल हॅलाइड व्हेन ट्रीटेड विथ सोडियम अल्कॉक्साइड or sodium phenoxide it forms
डायअल्काइल ईथर और अल्काइल अराइल ईथर्स, राईट. आता इथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा जो अल्काइल हॅलाइड आहे ना, विलियमसन्स सिंथेसिसमध्ये फक्त तुम्ही प्रायमरी अल्काइल हॅलाइड वापरू शकता. सेकंडरी किंवा टर्शरी अल्काइल हॅलाइड जर तुम्ही वापरली तर इट अंडरगोज एलिमिनेशन रिएक्शन अँड वी विल ऑब्टेन करस्पॉन्डिंग अल्किन्स. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊ एक टर्शरी ब्युटाइल क्लोराइड CH3CH3CH3-Cl प्लस C2H5ONa म्हणजे सोडियम इथॉक्साइड, टर्शरी ब्युटाइल क्लोराइड सोडियम इथॉक्साइड. ओके. आता याची रिएक्शन केल्यानंतर हा झाला एक अल्काइल, हा झाला दुसरा अल्काइल O असं मिळायला पाहिजे. पण अल्काइल हॅलाइड कुठलं आहे आपलं? टर्शरी. हे जर तुम्ही सेकंडरी अल्काइल हॅलाइड जरी घेतलं तर यातनं एक हायड्रोजन आणि एक हायड्रोजन इज इलिमिनेटेड. म्हणजे कुठली रिएक्शन होते? इलिमिनेशन रिएक्शन. अल्काइल हॅलाइड गेट्स कन्वर्टेड इनटू करस्पॉन्डिंग अल्कीन. CH3CH3 डबल बॉन्ड CH2 2-मिथाइल प्रोपीन मिळतं प्लस C2H5OH म्हणजे इथनं बाहेर पडलेला H कुठे जाऊन मिळतो? C2H5O ला C2H5OH प्लस हा Cl कुणाला जाऊन मिळतो? Na ला. म्हणजे काय लिहिणार? प्लस NaCl. क्लिअर. असंच अल्काइल हॅलाइड जर सेकंडरी असेल तरी तो सुद्धा अल्किनमध्ये कन्वर्ट होणार. जो सोडियम अल्कॉक्साइड मधला ग्रुप आहे अल्काइल तो गेट्स कन्वर्टेड इनटू अल्कोहोल आणि जो हॅलोजन तुम्ही या ठिकाणी घेतला आहे तो सोडियमला जाऊन मिळणार. करस्पॉन्डिंग सोडियम हॅलाइड तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार. ओके. या मेथडने इथर जर तुम्हाला तयार करायचे असतील तर तुम्हाला अल्काइल हॅलाइड कुठली घ्यायची आहेत? फक्त प्रायमरी अल्काइल हॅलाइड. That is the required condition for Williamson's synthesis. By this method, you can prepare both simple as well as mixed ethers. Okay, that's all about the methods of preparation of ethers. Our next topic for the discussion is physical properties and chemical properties.